हाय एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण पाहणार आहोत SPP युनिव्हर्सिटीचे PGसाठीचे जे एंट्रन्स एक्झाम असते त्याचे ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग कसं करायचं आहे किंवा रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, या दोन्ही पण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. unipune.ac.in या वेबसाईटवरती क्लिक करायचं. देन आपल्याला ॲडमिशन जेव्हा ॲप्लिकेशन प्रोसेस चालू असते त्यावेळेस वेबसाईटवरती अशा प्रकारे पेज शो होईल. त्या पेजवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर जेवढे युनिव्हर्सिटीमध्ये इन्क्लूड प्रोग्राम आहेत ते शोकेस होतील. फर्स्टली कोणत्या पण प्रोग्रामवरती क्लिक करायचं आहे. देन आपल्याला रजिस्ट्रेशन पेज ओपन होईल. जर आपलं रजिस्ट्रेशन झालं नसेल तर फर्स्टली आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी ईमेल आय डी ॲज अ युजर नेम आपल्याला एंटर करायचा आहे. ईमेल आय डी एंटर केल्यानंतर आपल्याला एक OTP येईल ईमेलवरती. तो OTP एंटर करायचा. एंटर OTP याच्यावर. OTP एंटर झाल्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर इथे मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर व्हेरीफाय मोबाईल नंबर याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला जो मेसेज असतो मोबाईल नंबरचा त्याच्यावरती आपल्याला एक OTP येईन, तो फिलअप करायचा आहे. ते झाल्यानंतर आपल्याला आता पासवर्ड क्रिएट करायचा आहे. तर पासवर्डची मॅक्झिमम लेंथ ही 16 लेटर्सची असली पाहिजे. सो पासवर्ड क्रिएट झाल्यानंतर कन्फर्म पासवर्ड जो आपण वरती पासवर्ड क्रिएट केलेला आहे, फर्स्टली म्हणजे एक कॅपिटल लेटर असलं पाहिजे, त्याच्यामध्ये स्पेशल कॅरेक्टर असलं पाहिजे अँड नंबरिंग असले पाहिजे. त्याच्यानंतर कन्फर्म पासवर्ड याच्यावरती जो आपण क्रिएट केलेला पासवर्ड आहे तो फिलअप करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक एंटर बिलो कोड जो आपल्याला कॅप्चा दिलेला आहे तो तिथे एंटर करायचा आहे. अँड देन सबमिट बटन याच्यावरती क्लिक करायचं आहे. सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक लॉग इन पेज इथे दिसेल. सो आता आपल्याला लॉग इन करायचं आहे. फर्स्टली आपण जो ईमेल आपण रजिस्ट्रेशन करण्यासाठी क्रिएट केला तो ईमेल इथे एंटर करायचा. अँड देन पासवर्ड जो आपण केला होता तो पासवर्ड एंटर करायचा. देन कॅप्चा टाकायचा आणि लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचं तुम्हाला पेज शो होईल. फर्स्टली आपल्याला पर्सनल इन्फॉर्मेशन क्रिएट करायची. प्रोफाईलवरती जायचं आहे. त्याच्यावरती 3 ऑप्शन आहेत: पर्सनल, अकॅडमिक अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. पर्सनल इन्फॉर्मेशनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आता पर्सनल इन्फॉर्मेशन फिलअप करायची. फर्स्टली लास्ट नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम हे सगळे इन्फॉर्मेशन टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आय हॅव जसं आपलं SSC आणि HSC मार्कशीटवरती कशा प्रकारचे आपलं नाव आहे की लास्ट नेम आधी आहे का फर्स्ट नेम त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ते झाल्यानंतर आपली इन्फॉर्मेशन ती ॲटोमॅटिकली जनरेट करतं खाली. त्याच्यानंतर आपलं मदर नेम एंटर करायचं आहे, पॅरेंट मोबाईल नंबर एंटर करायचा, बर्थ डेट एंटर करायची आहे. त्याच्यानंतर अकॅडमिक बँक क्रिएट ID म्हणजे ते अपार ID रिलेटेड असतो ते एंटर करायचं आहे. बाकी सगळी इन्फॉर्मेशन एंटर करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आर यू मायग्रेंट वगैरे ती सगळी तिथं नो करून टाकायचे सगळीकडे. सगळे जे ऑप्शन आहेत ते सगळे नो करायचे. त्यानंतर डॉमासाईलवरती महाराष्ट्र टाकायचं आहे. कॅटेगरी जी आपली कॅटेगरी असेल ती टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल जर असेल तर नॉन क्रिमिनल यस म्हणून टाकायचं, जर नसेल तर नो म्हणून टाकायचं आहे. नॉन क्रिमिनल लेयर जर तुम्ही अप्लाय केला असेल तर अप्लाय टाकायचं, नाही तर नॉट अप्लाय टाकायचं. त्याच्यानंतर जे आपलं ॲप्लिकेशन सर्टिफिकेट आहे ते नो टाकायचं, म्हणजे तुमचं असेल तर येस टाकायचं. डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर हॉस्टेल, जर तुम्हाला हॉस्टेल पाहिजे असेल तर येस क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आर यू ऑर्फन नो टाकायचं आहे तिथं. कास्ट सर्टिफिकेट इश्युईंग डिस्ट्रिक्ट, जे तुमचं कास्ट सर्टिफिकेट आहे ते कुठे इश्यू झालेलं आहे ते डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला परमनंट ॲड्रेस ही इन्फॉर्मेशन आपली ॲड्रेस रिलेटेड इन्फॉर्मेशन फिलअप करायची आहे.
ॲड्रेस फॉर करस्पॉन्ड म्हणजे आपण जिथे राहतो आहे त्या विलेजचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर कंट्रीमध्ये आपली कंट्री टाकायची आहे. महाराष्ट्र आपलं स्टेट जे महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्र टाकायचे. डिस्ट्रिक्ट आपला जिल्हा, देन तालुका टाकायचा आहे आणि जर तिथे ऑदर दिलं, ऑदर टाकून खाली आपल्या तालुक्याचं नाव फिलअप करायचं. देन पिनकोड टाकायचा आणि क्लिक करायचं ऑन परमनंट ॲड्रेस. जो करंट ॲड्रेस आहे तो परमनंट ॲड्रेस आणि करंट ॲड्रेस जर सेम असेल तर त्या टिकवरती क्लिक करायचे. देन आपल्याला सेव्ह अँड प्रोसीड या बटनवरती क्लिक करायचे. त्या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पर्सनल डिटेल चेक करायची आहे आणि ओके बटनवरती क्लिक करायचं आहे. आपली जी पर्सनल डिटेल आहे ती सक्सेसफुली सेव्ह झाली आहे. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट पेज शो होईल. नेक्स्ट पेजवरती आपल्याला आपले जे फर्स्टली सिलेक्ट करायचा एक्झाम टाईप SSC. त्याच्यानंतरनं युनिव्हर्सिटी म्हणजे आपले बोर्ड नेम काय, स्टेट बोर्ड का CBSE. त्याच्यानंतरनं जनरल याच्या सब्जेक्ट टाईप जनरल स्पेशल नाही जनरलच असणार आहे. जनरलवरती क्लिक करायचं आहे. देन डिव्हिजनल बोर्ड जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट सब्जेक्ट या सिलेक्ट सब्जेक्टमध्ये आपल्याला सिलेक्ट करायचा आहे सब्जेक्ट टाईप जनरल आणि डिव्हिजन बोर्ड पुणे किंवा तुमचा जो डिव्हिजन बोर्ड असेल तो सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला सिलेक्ट सब्जेक्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे. म्हणजे याच्या थ्रू आपल्याला आपले जे सब्जेक्ट आहेत तो सिलेक्ट करायचा आहे. तर बेसिक क्वालिफिकेशन SSC विथ 10th स्टँडर्ड याच्यावरती क्लिक करायचं आहे. ते झाल्यानंतर सिलेक्ट स्पेशल सब्जेक्ट याच्यावरती पास्ड याच्यावरती क्लिक करायचं आहे. देन पासिंग मंथ आपलं पासिंग मंथ 10th एप्रिल फिल करायचं आहे. पासिंग इयर टाकायचं आहे. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर नाही फिल केला तरी जमेल. मार्क ऑब्टेन्ड आणि देन जे आपले टोटल मार्क आणि ॲड अकॅडमिक इन्फॉर्मेशन याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला HSCची इन्फॉर्मेशन ॲड करायची आहे. HSC एक्झाम टाईप HSC, एक्झाम नेम SSC HSC. जर महाराष्ट्राच्या स्कूलमधून असाल तुम्ही तर तिथं येस टाकायचे. दोन्ही साईडला येस टाकायचे. देन युनिव्हर्सिटी बोर्ड नेम आपलं बोर्ड नेम सिलेक्ट करायचं आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल तर स्टेट बोर्ड, नसेल तर CBSE बोर्ड. त्याच्यानंतर डिव्हिजनल बोर्ड ते सिलेक्ट करायचे. सब्जेक्ट टाईप जनरल. आता सिलेक्ट सब्जेक्ट याच्यामध्ये आपल्याला HSC इन ब्रॅकेटमध्ये सायन्स फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स याच्यावरती क्लिक करायचं आहे. अँड इव्हॅल्युएशन क्वालिफिकेशन HSC विथ मॅथमॅटिक्स याच्यावरती क्लिक करायचं आहे. देन पासिंग मंथ, पासिंग इयर, PRN किंवा रजिस्ट्रेशन नंबर एंटर नाही करायचा. त्याच्यानंतर मार्क ऑब्टेन्ड आणि मार्क आउट ऑफ आणि पर्सेंटाईल ते ॲटोमॅटिकली जनरेट करून देतं आणि क्लिक करायचं आहे ऑन ॲड अकॅडमिक इन्फॉर्मेशन यावरती. इथे आपले दोन्ही इन्फॉर्मेशन फिलअप झालेले आहेत. आता ग्रॅज्युएशनची इन्फॉर्मेशन फिलअप करायची आहे. तर डिग्री टाईप किंवा एक्झाम टाईप याच्यावरती ग्रॅज्युएट हे सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतरनं आपली जी एक्झाम नेम आहे जसं की BSc, BCS वगैरे, तर मी इथे BSc सिलेक्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी आणि बोर्ड नेम सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी. जर तुम्हाला दुसरी तुमची युनिव्हर्सिटी असेल तर ती तुम्ही तिथं टाकायची आहे. त्यानंतर सब्जेक्ट टाईप इथे स्पेशल टाकायचं आहे ग्रॅज्युएशनसाठी आणि सिलेक्ट करायचं आहे ऑन BSc कम्प्युटर सायन्स याच्यावरती क्लिक करायचं आहे. अँड देन वरती जे एनी सायन्स ग्रॅज्युएट विथ मॅथमॅटिक्स याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ॲपियर्ड जर तुम्ही अजून 2026मध्ये तुम्ही पासआउट होणार असाल तर तिथे ॲपियर टाकायचं आहे. अँड देन ॲड अकॅडमिक इन्फॉर्मेशन याच्यावरती क्लिक करायचं आहे. ते झाल्यानंतर आता आपल्याला नेक्स्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट झाल्यानंतर आपल्याला ते इथे डॉक्युमेंट सगळे अपलोड करून घ्यायचे आहेत. जसं की फोटोग्राफ, सिग्नेचर, HSC मार्कशीट, डोमासाईल सर्टिफिकेट, SSC मार्कशीट, कास्ट सर्टिफिकेट,
त्याच्यानंतर लास्ट क्वालिफिकेशन, एक्झाम मार्कशीट हे सगळे अपलोड झाल्यानंतर ना सगळे हे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. तर अपलोड करण्यासाठी आपल्याला चूज करायचं आहे, चूज फाईलवर सिलेक्ट डॉक्युमेंट टाईप. मग इथे डॉक्युमेंट टाईप सिलेक्ट करायचं जसं की SSC. त्याच्यानंतर चूज फाईल याच्यावरती क्लिक करायचं आहे. देन तिथून फाईल चूज करायची आणि ओपन वरती क्लिक केलं की ते अपलोड होऊन जाते अपलोड. त्याच्यानंतर ना इथे कॅटेगरी आहे, म्हणजे इथे इन्स्ट्रक्शन आहे की जी आपली फाईल किंवा PDF आहे त्याची साईज ही कमी असली पाहिजे, तरच ती अपलोड होते आहे. जर तुमची साईज ही कमी नसेल तर इमेज कन्व्हर्टर याच्यावरतून तुम्ही त्याची साईज चेंज करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. सिलेक्ट प्रोग्राम टाईप जो आहे तो करून पोस्ट ग्रॅज्युएशनवरती क्लिक करायचं आहे. देन इथे आपल्याला जर अप्लाय करायचं आहे इथे MSc कम्प्युटर सायन्स इन्फो अप्लाय आणि त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. देन इथे आपले जो अपार ID तो ॲटोमॅटिकली तो दाखवतो आणि त्याच्यानंतर सेंटर चूज करायचं आहे. सेंटर चूज केल्यानंतर रीड डिक्लेरेशन आणि अप्लाय फॉर प्रोग्राम याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि ॲग्री आणि ओकेवरती तिथे क्लिक करायचं. ॲग्री पूर्ण डॉक्युमेंट हे अप्लाय फॉर प्रोग्राम त्याच्यावरती क्लिक करायचं. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ना आपल्याला पेमेंटचं पेज शो होईल. तर क्लिक हिअर टू पे ऑनलाईन याच्यावरती क्लिक करून आपल्याला इथे पेमेंट करायची आहे. तर प्रिंट रिसिप्ट इथे आपल्याला क्लिक हिअर टू ऑनलाईन हे दिसेल. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ना आपल्याला त्यावरती क्लिक केल्यानंतर ना अशा प्रकारचं पेज शो होईल. तर इथे बँक सिलेक्ट करायची आहे. आपल्याला कोणत्या बँकला पे करायचे असं नाही का. तर 2 बँक आहेत इथे ॲक्सिस बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र याच्यापैकी कोणत्याही बँकला हे क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रोसीड टू पेमेंट याच्यावरती क्लिक करायचं आहे. आपल्याला इथे ऑप्शन दिले जातील डेबिट कार्ड, त्याच्यानंतरनं UPI. तर तुम्ही UPI थ्रू करत असाल तर UPIवरती क्लिक करायचं आहे. देन आपल्याला UPIवरती क्लिक केल्यानंतर शो QR कोड याच्यावरती आपल्याला हा जो स्कॅन QR कोड दिलेला आहे तो इथे दिसेल. त्याच्यावरती आपल्या मोबाईल थ्रू आपण स्कॅन करायचं आणि देन पे करायचं आहे. तर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन किंवा ही फॉर्म फिलिंगची प्रोसेस जर आवडली असेल किंवा तुम्हाला अंडरस्टँड झाली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक यू.